नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून पोटभरीचा, झटपट होणारा आणि चवदार असा नाश्ता बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे 1 कप रवा घेतला आहे. यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही ते घ्यायचं आहे. यानंतर त्याच कपाने इथे मी 1 कप यामध्ये पाणी घातलं आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा घेऊ शकता. आता हे एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपण 1 कप रवा, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी इथे एकत्र केलं. याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत. खूपच साधी, सोपी पण वेगळी अशी रेसिपी आहे. आता हे आपण झाकून ठेवूया. 10 ते 15 मिनटं असंच हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान फुलेल. तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया. तर यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 4 ते 5 पाकळ्या लसूण घेतला आहे. यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलं आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे. तर आधी मी हे असंच वाटून घेतलं आणि मग बारीक होण्यासाठी थोडंसं पाणी घातलं. तर अगदी स्मूथ असं हे मी वाटून घेतलं आहे. आता हे वाटण आपण जो रवा झाकून ठेवला होता त्यामध्ये घालायचं आहे. तर इथे पाहूया, तर रवा इथे छान फुलला आहे आणि आधीपेक्षा हे थोडंसं घट्ट झालं आहे. अगदी परफेक्ट झालं आहे. आता यापेक्षा जास्त पाणी यामध्ये आता घालायला लागणार नाही आपल्याला. आता इथे आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती ती यामध्ये घालायची. सगळी पेस्ट यामध्ये घालते. या तयार वाटणामुळे या रेसिपीला खूपच मस्त अशी चव येते. सगळं वाटण यामध्ये घातलं आहे. मिक्स करून घेऊया. हे सगळं छान एकजीव करून घेतलं मी. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालते आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये घालू शकता. शिवाय भाज्यांचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही वाफवलेला मटार घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता, त्याबरोबरच बारीक चिरलेला कोबी घालू शकता, किसलेला गाजर घालू शकता. तर हे मी मिक्स करून तयार बाजूला ठेवलं आहे. आता इथे मी असे उभ्या आकाराची भांडी घेतलीत. पहा, मी इथे 2 डबे घेतलेत आणि 2 पेले घेतलेत. तर असे उभ्या आकाराचे तुम्ही ग्लाससुद्धा इथे घेऊ शकता. याला ग्रीस करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असे याला तेलाने मी ग्रीस करून घेते, म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो सहज यातून डिमोल्ड होईल. तर इथे ही सगळी भांडी मी ग्रीस करून घेतलेत. आता जे आपलं तयार मिश्रण होतं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी. 1 चमचा पाणी घातलं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि ही प्रोसेस आता आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे. तर हे करत असतानाच मी गॅसवरती एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. इनो मी मिक्स करून घेतला. आता जे आपण ग्रीस करून ठेवलेले डबे होते त्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. तर हे भांडं आपल्याला अर्धच भरून घ्यायचं आहे. तर इथे आता सगळी भांडी मी अशी अर्धी भरून घेते.
आता हे आपण वाफवून घेऊया। तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता जी आपण भांडी भरून घेतली होती ती यामध्ये ठेवायची आहेत। तर इथे मी 3 ठेवते आणि उरलेलं जे एक पेला होता तो मी दुसऱ्या भांड्यामध्ये वाफवून घेते। त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे साधारण 12 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। तर इथे आता साधारण 15 मिनटं झाले, हे आपण पाहूया। तर हे वरून ड्राय झालं आहे, म्हणजे हे छान वाफवून तयार आहे। यामध्ये अशी मी सुरी इन्सर्ट करून पाहते, पहा सुरी क्लीन आली, म्हणजे हे अगदी आतपर्यंत छान तयार आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आता हे थंड झालं आहे, आधी आपण याच्या कडा सोडून घेऊया आणि नंतर काढून घेऊ। अगदी सहज हे डिमोल्ड होतं। तर मस्त असा जाळीदार असा नाश्ता हा तयार झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित हे निघालं आहे। आता हे आपण सगळे जे आपण डबे आहेत ते सुद्धा काढून घेतलेत मी, पहा आता हे तयार आहे। आता हे आपण थोडंसं परतून घेणार आहोत। तर इथे मी गॅसवरती पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कढीपत्ता थोडासा परतून घेतला। आता यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचे। तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर तुम्ही ते सुद्धा इथे घालू शकता। आता यावरती हे जे आपण रोल बनवलेत ते असे परतून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूने लाल तिखट असं लागलं पाहिजे। आपण इडली नेहमीच बनवतो, एकदा ही अशा प्रकारची रेसिपी बनवून पहा। दिसायला सुद्धा ही रेसिपी खूपच वेगळी दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान आहे। तर असं हे सगळ्या बाजूने मी छान परतून घेतलंय। हे 2 ते 3 मिनटं असं छान परतून घेतल्यानंतर आपण हे काढून घेऊया। याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते। खूपच कमी तेलामध्ये होणारा असा हा नाश्ता आहे। आता हे रोल आपण काढून घेऊया आणि हे आता कट करून घेऊया। तर अशी सुरी मागे पुढे करून आपल्याला याचे स्लाइस करायचे आहेत। इथे मी सुरीला थोडंसं तेल लावून घेतलंय। तर इथे पाहू शकता मस्त असा आपला नाश्ता तयार आहे। मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलं आहे। तुम्ही कुठलीही चटणी बनवू शकता। हा नाश्ता दिसायला जितका वेगळा आणि छान दिसतोय तितकाच चवीला अप्रतिम आहे। फक्त 1 कप रव्यामध्ये अगदी पोटभरीचा असा नाश्ता तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल।
रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.